हे बघा, इथे मी आले जरा माझ्या कामासाठी बघा, पण काय इथे निसर्ग आहे बघा. नारळी सुपारीची झाडं बघा, बाप रे. हे बघा, नारळ तर पूर्ण भरली आहे. ही बघा, का सांगू, हे सर्व पाणी आहे ना त्यांचं नारळीमध्ये जातं. हे बघा, सर्व नारळीत पाणी जाते, कपड्याचं भांड्याचं. वाया नाही घालवत पाणी कोकणामध्ये कोणीसुद्धा. बघा, हे सर्व कलम केलेले आहेत बघा. आंबा आहे, काजू आहे. हे बघा, हे सर्व कलम केलेले आहेत. कसे कलम करतात बघा कोकणात लोक, है ना. ते छान आहे बघा. मिरचीचं रोप हे बादलीमध्ये लावलं आहे. आणि मिरच्या बघा, अशा मिरच्या आहेत. या लोकांनी काढला नाही आहेत वाटते मिरच्या. हे बघा, मिरच्या काढलेल्या आहेत. हां, हे बियाला ठेवलेलं आहे ना ताई. अच्छा अच्छा, मला सांगतात बियाणा म्हणून घेऊन जावा. मी पण घेऊन जाते. धन्यवाद ताई. मस्त मिरची येते बोलतात. हे शेवंतीचं आहे, पण हे बघा, याला बट शेवंती म्हणतात. हे बघा, बट शेवंती. हे बघा, आबोलीचं कलम. आणि किती कळे आले आहेत बघा. ही आहे नारळ सोलायची मशीन. बघा, किती नारळ सोललानी आहेत बघा. आम्ही यायच्या अगोदरच सोललानी वाटते. हे बघा, आणि ही बघा हळद बघा, किती हळद काढलानी आहे बघा. भरपूर हळद आहे. पिशवी भरून ठेवला नाही आहे. हे ना असे कांदे आहेत ना, हे असे ठेवून द्यायचे जमिनीमध्ये. आणि मग पुढच्या वर्षी ना ते काढायचे. मग ह्यांना ना थोडा थोडा असं कोंब आलेले असतात. मग ते कोंब आलेले आपण परत मग दुसऱ्या जागीला रुजवायचे. आणि हे जे आपल्याला रुजवायसाठी पाहिजे ना, हे असे जाडे जाडे कांदे जमिनीमध्ये पुरून ठेवायचे. आणि मग पावसाळ्यामध्ये काढायचे ते. हे बघा, या ताई मला दाखवतात आहेत. ताईंचा चेहरा दाखवते. नको म्हणतात. हे बघा, हे बघा, किती जाडे जाडेनी गोणी भरून काढला नाही. अजून दुसरी पण गोणी आणतात आहेत. अरे नाही, टप भरून. हे बघा, वाव, मस्तच हो, छान एकदम. हे बघा, किती एका झाडाला एवढं होतं. म्हणजे किती वर्षांनी काढलात तुम्ही? नाही, आता जून महिन्यात. म्हणजे एका वर्षाची, म्हणजे गेल्या पावसाला टाकलात. हे एक रोप होतं हे हां हळदीचं. हां हां, अच्छा, हे हळदीचं रोप होतं. आणि त्या एका रोपाला एवढी हळद निघाली. बाप रे. बघा, आहे ना, कोकणातली लोक मेहनत करतात म्हणून एवढं मिळतं काय ताई. हे बघा, आहे ना. मला याच्यातले 5-6 कांदे द्या. आता मी ताईकडून 5-6 कांदे घेते मागून माझ्याकडे रुजवायला. छान आहे बघा, बियाणं मस्त. कोकणातली घरं बघा, बघा काय मस्त. घरांच्या शेजारीच एवढे मोठे मोठे झाडं झुडपं आहेत बघा. आंबा आहे, फणस आहे. बापरे, भरपूर. आंब्यावरती ना छोट्या छोट्या कैऱ्या लागल्यात, पण आता दिसत नाही तिकडे कॅमेऱ्यामध्ये. अंगण बघा, भर भक्कम अंगण. वाह, सुंदर. कोकण म्हणजे असंच कोकण असलं पाहिजे. बघा ताई, बघा कसं पाणी सगळ्याचं वाया घालवत नाही, झाडाझुडपांना टाकतात आहेत बघा. हे बघा, ही ताई आता आहे ना, हे पाण्यामध्ये हळद बघा अशी छोटे छोटे तुकडे करून धुवून काढणार. आणि मग त्याला ना असं खोबऱ्याची किसणी असते त्याच्यावर किसून सुकवणार. आणि मग मिक्सरला नाही तर चक्कीवरती असं कांडपाला देणार ना. हे बघा, मेहनत करावी लागते हो, तेव्हा मिळतात सर्व. हे बघा, हे इथे पाणी तापवायची पानचूल आहे ना ताई. पानचूल आहे. ताई इकडे पाणी तापवायला बसल्यात. प्रत्येकाची म्हणजे कोंबडीची चूल रूम वेगळी, चूल पाणी तापवायचं जागा वेगळी आहे ना. कोकणामध्ये कशाचीच कमी नाही, सगळ्याचं वेगळं आहे. कारण का धुरीचं जर आपण आतच घरातच ठेवलं पूर्ण आपलं घर कालं होणार आहे ना ताई. हे बघा, काय जाग्याची कमी आहे. गुरांचा वाडा वेगळा, चूल घर वेगळी, पाणी तापवायचं रूम वेगळी, सगळ्यासाठी जागा वेगळी वेगळी. बघा, सुंदर एकदम. हे अंगण बघा, बापरे. ही नारळीमध्ये बघा सर्व सांडपाणी आहे ना, ह्या नारळीमध्ये सोडलेलं आहे बघा. हे नारळीचं झाड आहे. सर्व कपड्याचं भांड्याचं जे काय पाणी असेल ते सर्व या नारळीमध्ये सोडलेलं आहे. हे बघा, हे पाईप आहे तिथे. नारळ बघा काय लागलेत ते, भरले नारळ. हे बघा,
ही एक नारळच नारळ आहेत सर्व. हे बघा, हे दर्शनी दरवाजा आणि तुलस बघा काय सुंदर आहे, मस्त. अंगणच बघा किती मोठं आहे. मी आता इकडे आले बाजाराटासाठी, पण इथे माझा जरा काम आहे म्हणून मी इथे आले. पण इथलं एवढा निसर्ग सुंदर आहे ना, तर मला असं वाटलं की मी आता एक व्हिडिओ करू म्हणून मी मस्त कोकणातला एक व्हिडिओ घेतला आहे. कसं वाटलं तुम्हाला? आवडलं तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.